16 फेब्रुवारी रविवारी रोजी आहे माघी संकष्ट चतुर्थी। माघी संकष्ट चतुर्थी हा भगवान गणपतीच्या भक्तांसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी दिवस मानला जातो। संकष्ट चतुर्थी हा प्रत्येक महिन्यात येणारा गणेश उपासनेचा दिवस असला तरी माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीचं विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जातं। या दिवशी उपवास करून गणपतीची मनोभावे पूजा केली जाते। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेल्या उपायांनी सर्व प्रकारच्या अडथळ्यांचं निवारण होतं असं सांगितलं जातं आणि भक्तांच्या मनोकामनाही पूर्ण होतात। म्हणूनच आज आपण माघी संकष्ट चतुर्थीचं महत्त्व, इच्छापूर्तीसाठी प्रभावी उपाय आणि त्याचे लाभ याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। भावपूर्ण भक्ती आणि निस्वार्थ सेवा केल्यास गणराय आपल्या प्रत्येक इच्छेची पूर्तता नक्कीच करतात असं म्हणतात। म्हणूनच गणगणगणात बोते असा अखंड जप करून गणेशाची उपासना करावी आणि जीवनात आनंद शिवाय शांती मिळवावी असं म्हणतात। याचबरोबर माघी संकष्ट चतुर्थी ही भगवान श्री गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली गेली। म्हणूनच या दिवशी उपवास, पूजा आणि विशेष उपाय केल्यानं सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते असं म्हणतात। त्यासाठी काय करावं आणि माघी संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय? तर माघी संकष्ट चतुर्थीचं धार्मिक महत्त्व आधी बघूया। संकष्ट चतुर्थी हा दिवस संकट मोचनाचा दिवस मानला जातो। माता पार्वतीने प्रथमच हा उपवास गणपतीसाठी केला आणि त्यानंतर हे व्रत प्रचलित झालं अशी मान्यता आहे। शिवाय पौराणिक कथेनुसार, महाभारतातील एका कथेनुसार एका वेळी महाराज युधिष्ठिरानं भगवान श्रीकृष्णाला विचारलं, कोणतं उपवास आणि पूजन केल्यानं संकट दूर होतात? तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की संकष्ट चतुर्थीला गणपतीची उपासना केल्यानं सर्व विघ्न दूर होतात आणि मनोकामनाही पूर्ण होतात। म्हणूनच संकष्ट चतुर्थीला विशेष धार्मिक महत्त्व असल्याचं सांगितलं जातं। आता माघी संकष्ट चतुर्थीचं व्रत आणि उपासना करण्याचे काय लाभ आहेत? तर जीवनातील सर्व प्रकारची संकट आणि अडथळे दूर होतात। शिवाय विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरदारांसाठीही ही तिथी अत्यंत शुभ मानली गेली। यामुळे बुद्धी आणि यश प्राप्ती होते असं म्हणतात। याचबरोबर विवाह जुळण्यासाठी आणि संतानप्राप्तीसाठी सुद्धा माघी संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं जाऊ शकतं। शिवाय आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सुद्धा हे व्रत लाभदायी ठरू शकतं। याचबरोबर आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी, धनधान्याची भरभराट होण्यासाठी सुद्धा माघी संकष्टी चतुर्थीचं व्रत करावं असं सांगितलं जातं। विशेष म्हणजे संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शनाचं महत्त्व आहे। चंद्रदर्शन केल्याशिवाय संकष्ट चतुर्थीचं व्रत पूर्ण मानलं जात नाही। म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतरच उपवास सोडावा असं म्हणतात। यामुळे मनःशांती आणि सुखसमृद्धी मिळते असं म्हणतात। चंद्राला अर्घ्य देताना ओम सोमाय नमः हा मंत्र जप केल्यानं मानसिक शांती लाभते असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत। माघी संकष्ट चतुर्थीचे व्रत आणि श्री गणेशाचे पूजन केल्याने काय लाभ होतात? तर भगवान श्री गणपतीची कृपा मिळते, संकट अडथळे दूर होतात, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं, शिक्षण आणि करिअरसाठी शुभफळ प्राप्त होतं, विवाह, संतान आणि आर्थिक समृद्धी लाभते असं सांगितलं जातं। माघी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचे काही विशेष इच्छापूर्ती उपाय सुद्धा बघूया। ज्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल त्यांनी ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या मूर्तीसमोर मोदक आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा। तांदूळ, गुळ आणि लाल वस्त्र गरजूंना या दिवशी दान करावे। याचबरोबर विवाहयोग आणि सुखी दाम्पत्य जीवनासाठी काही उपाय सुद्धा केले जाऊ शकतात। ते म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला लाल दुर्वा आणि लाल फुलं अर्पण करावी। सिद्धिविनायक स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं। दाम्पत्याने एकत्र गणपती मंदिरात जाऊन नारळ अर्पण करावा। याचबरोबर माघी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नोकरी आणि व्यवसायातील यशासाठी काही उपाय केले जाऊ शकतात। ते म्हणजे एका सुपारीवर हळद कुंकू लावून ती गणपतीसमोर ठेवावी आणि नंतर ती तिजोरीत ठेवावी। नवीन संधी मिळवण्यासाठी गणपतीला गूळ आणि भाजलेल्या हरभऱ्याचा नैवेद्य ठेवावा। गणपती बाप्पा मोरया, सुखकर्ता दुःखहर्ता या मंत्राचा जप केला जाऊ शकतो। याचबरोबर आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास करून रात्री चंद्रदर्शन करून गणपतीला दुर्वा आणि दूध अर्पण करावं। महागणपती स्तोत्र किंवा गणेश गायत्री मंत्राचा जप करावा। गरजूंना फळं आणि औषधं दान करावी। शिवाय संकट आणि अडथळे दूर करण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी 21 दुर्वा श्री गणेशाला अर्पण कराव्यात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा मंत्र 11 वेळा तरी जप करावा।
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची कासव स्वरूपातील मूर्ती घरी आणल्यासही अडथळे दूर होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. आता माघी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा प्रभावी उपाय ज्यामुळे मनोकामना किंवा इच्छापूर्ती होण्यास नक्कीच मदत मिळेल तो म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शन करून गणपतीला मनोभावे प्रार्थना करावी आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. त्यानंतर सुपारीला हळद कुंकू लावून ती तिजोरीत ठेवावी. काही दिवसातच आपल्याला चमत्कारिक परिणाम नक्कीच अनुभवायला मिळू शकतील. माघी संकष्ट चतुर्थी हा केवळ एक उपवास नाही किंवा पूजा नाही, तर आपल्या श्रद्धेची आणि भक्तीची कसोटी मानलं गेले. योग्य विधी, मनापासून केलेली प्रार्थना आणि बाप्पांवर ठाम विश्वास हीच इच्छापूर्तीची गुरुकिल्ली मानली गेली. तर मंडळी, या पवित्र संधीचा तुम्ही लाभ घेऊ शकता. गणपती बाप्पाच्या कृपेनं आपल्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. माघी संकष्ट चतुर्थी हा दिवस भगवान श्री गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला गेला. या दिवशी श्रद्धेनं केलेली पूजा, उपवास आणि हे प्रभावी उपाय मनोकामना पूर्ण करण्यास नक्कीच मदत करतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे. गणपती बाप्पाच्या कृपेनं तुम्हालाही जीवनातील सर्व संकट दूर होऊन समृद्धी, सुख, आरोग्य आणि यश प्राप्त हो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. गणेश भक्तांनी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.